हो मावशी, सूरज नवा बिझनेस सुरू करतोय. हा, उद्या उद्घाटन आहे तर यायचं काय? हा चला. हे घ्या घ्या, हे घ्या मावशी, पेढ घ्या. सूरजचा नवा बिझनेस सुरू होणार आहे. हा हे पेढ घे. मावशी तुम्ही बी घ्या. अरे लय गोड बातमी आहे. वा वा राणादा, भारीच पडला राव. आता लहान पैलवान येणार म्हणा की. कुठला लहान पैलवान? तुमचा. माझा? बरं बाबा, तुमचा आणि वहिनींचा. बरं कधी कळलं? म्हणजे म्हणजे तुम्ही बाप होणार आहे केव्हा कळलं? तुलायस काय? तुला कोणी सांगितलं? हो, आता तर तुम्ही म्हणाल ना गोड बातमी आहे म्हणून. अरे खुळ्या, ही गोड बातमी नाही. सूरज बिझनेस करायला ही गोड बातमी आहे. ती गोड बातमी आहे वय. वा 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 वा, चांगलाय चांगलाय. बरं सूरजला जमल ना? अरे जमणार की, का नाही जमणार? हे बघ, अरे मोठ्याच्या मोठं सर्टिफिकेट आहे. हे बघ. अहो मला काय कळतं यातलं, तुम्हीच वाचून द्यावा की. हे हा बाहेर गावच्या देशाचं सर्टिफिकेट आहे. अरे लई मोठं सर्टिफिकेट आहे. आता सूरज लई मोठा साहेब होणार. वा 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 वा. चल जाऊ काय, ते सर्टिफिकेटची फ्रेम बनवायची ना. हा बरं, तुमची गोड बातमी कधी सांगणार? लई छान आहेस. बरं उद्या उद्घाटनाला ये काय. हा तुझं चालू दे. चल मावशी तुम्ही बी या. हा हो काका, पेढे घ्या. आपला भाऊ बिझनेस सुरू करतोय. हे घ्या तुम्ही बी. ए भाल्या, भाल्या, ए भाल्या. काय राहणार काय आहे? किराणा मालाची लिस्ट काय? अरे तुला किराणा मालाच्या लिस्टशिवाय दुसरं काही दिसत नाही वय? मग काय आहे? अरे हे पेढे घे. अरे लय गोड. वा वा राणादा, भारीच पडला राव. आता लहान पैलवान येणार म्हणा की. नाही, लई चांगली बातमी आहे. आपला सूरज आहे नवा, तो नवा बिझनेस सुरू करतोय. अरे त्याचं हे इंटरनेट काय? हा, ते बाहेर गावच्या देशातलं सर्टिफिकेट आहे. सूरजाचा बिझनेस जमणार का त्यासनी? अरे जमणार की, या टायमाला नक्की जमणार. मग हे सर्टिफिकेट काय उगाच मिळाले वय? अरे आता आपला भाऊ लई मोठा होणार, माझ्यापेक्षा बी मोठा. चांगला आहे की. सूरजाचा कितवा बिझनेस हो? कितवा बी असू दे, पण या टायमाला सगळ्यात भारी बिझनेस असणार यो. हे सर्टिफिकेट आहे ना व, हे कोणाला बी मिळत नाही. हे बघ, उद्या मी उद्घाटनाच्या तयारीत असणार. तेव्हा वस्तादासनी सांग की मला तालमी यायला जमणार नाही म्हणून. कळलं काय? हा चल. ए भाल्या, ते मागच्या गल्लीत भटजी आहेत ना व, हा त्यासनी सांग घरी उद्या पूजेला यायला. चालतंय. आणि तू बी ये, आणि वहिनीसनी बी घेऊन ये. हा अरे ये की. चालतंय. चल. हा नाही नाही, ते बघतो आम्ही काय करायचं ते. नाही नाही नका काळजी करू. होय 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 होय. हा होय. नाही नाही नाही, आमचं लक्ष आहे त्याच्यावर. नाही अजिबात काळजी करायची नाही. होय होय. हा पेड पेड कसलं? सूरजला कोंबड्या पुरवायचं काम मिळालं बघा. कोंबड्या? होय, त्याला ते काय ते लई मोठं सर्टिफिकेट मिळालंय. खरंच सांगतोय का थापा मारतोय? अहो साहेब, काहीतरी बोलू नका सा. पोरग काहीतरी करायला लागले तर त्याचं जरा कौतुक करा की. नाही परत त्याला जमलंच कसं? मेहनत केली म्हणजे समज जमत. लई मोठी परीक्षा पास झालाय. राणा गेलाय ते सर्टिफिकेटचं फ्रेम करून आणायला. आता तो आला म्हणजे बघा आणि मग बोला. कमालच म्हणायची. ही समधी कमाल आपल्या थोरल्या सुनबाईची. तिनं चांगलं सूरजला लाईनवर आणलं बघा. सुनबाई, ओ सुनबाई. बोलवलं ताबा? कमालच केली म्हणायची तुम्ही.
मानलं तुम्हाला. शेवटी तुम्ही सूरजला सुधारवलंच म्हणा की. मी काहीच नाही केलं आबा. जे काय करायचं होतं ते सगळं सूरज भाऊजींनी केलं. मी फक्त त्यांना कॉन्फिडन्स दिला. काय पण म्हणा, पण सूरज तुमच्यामुळे सुधारतोय हे मात्र खरंय. चला, म्हणजे सूरज मार्गी लागला म्हणायचं. सनिदा, ओ सनिदा, कुठं लपून बसलाय? या बाहेर. आता दुसऱ्यांदा असलं फसवाफसवी धंदा चालू देणार नाही मी. सनिदा, कर भाज्या, काय झालं? रानात कुठं आहे? ते सूरजच्या कामाची पाहणी करायला गेल्यात दोघं बी. तुझं काय काम आहे सांग. आता निघालास कुठं? काय काम आहे सांग की. साहेब, सनिदानं मला फसविलंय. दुबईच्या कंपनीला सप्लाय करायच्या म्हणून माझ्याकडे 400 कोंबड्या घेतल्यात. मी कोल्हापूरला जाऊन बघितलं तर तिथं कुठलीच कंपनी नाही. कोंबड्या बी गेले आणि पैसे बी गेले बघा. पार भिकल लावलंय मला त्यांनी. सनीराच्या ठिकाणी दुसरं कोण असतं का नाही त्याचा जीवच घेतला असता मी. आता तुम्ही सांगा काय करायचं मी. हे बघ बाजा, तू शांत हो पहिला. गोदा का जी त्याला पाणी सांगा. श्रीपती, हॅलो सूरज, कुठं आहेस? काम गेलं खड्ड्यात, पहिलं घरला ये. चंदे, आता बघ तू कसा तमाशा करतो आम्ही ते. चल. साहेब, वाचवा मला ह्यातनं. कर्ज करून पोल्ट्री उभा केली हो मी. हे बघ, तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या 1 रुपयाचं बी नुकसान होऊ देणार नाही. किती पैसे झालं तुझं? 400 कोंबड्या घेतल्या होत्या. 280,000 होत्यात. हे बघ, तुझ्या एका पैसे बी नुकसान करणार नाही आम्ही. तुझे समजे पैसे मिळतील, काळजी करू नकोस. साहेब, काहीतरी करा. पार घरादाराची वाट लागलो माझ्या. आमच्या पोरानं चूक केली आहे, तेव्हा ती सुधारणं आमचं कर्तव्य आहे. पण मामनजी, यो बाजा खोटं बोलत नसेल कशावरनं? नाही, आमचं हे काय कुणाला असं फसवणार नाहीत. जाऊबाईंची लई छाप पडली आमच्या यांच्यावर आजकाल. त्या जसं सांगायला तसंच बिझनेस करायलेत बघा हे. अन जाऊबाई कस काय फसवत्याल र तुला? आईच्यान सांगतो, खरंच कोंबड्या दिल्या तो. सनिदानं रानादाची गॅरंटी दिली होती म्हणून उधारी दिल्यात कोंबड्या मी. हे स्वतः फसवणार आणि रानाला त्यात वाढणार. आजवर या घराकडे कोणी पोट धावलं नव्हतं, पण या सूरजमुळे मान खाली गेली आमची. त्याच्यावर विश्वास ठेवला हेच चुकलंय आमचं. आबा, सूरज भाऊजी कोणाला फसवतील असं नाही वाटत मला. आमासनी बी तसंच वाटतंय बघा मामनजी.
नाही म्हणजे समजा तर जाऊबाईंच्या देखरेखीखाली चालू आहे, मग फसवा फसवी व्हीलच कशी? विश्वास ठेवा वहिनी साहेब, खरंच सांगतोय मी. काय झालं आबा? बोलिवलं? अरे सुकाळीच्या, तुझ्यावर एवढा विश्वास टाकला, असे गुण उधळतोस होय? अरे का घरादारीची आबरू धुळीला मिळवायलायस? काय झालं? काय झालं? या बाजाच्या कोंबड्या कुठे गेल्यास? ते कोल्हापुरातली कंपनी आहे, ती दुबईला एक्सपोर्ट करते. त्याला माहिती आहे की कोल्हापुरात तसली कुठलीच कंपनी नाही. मी जाऊन आलो. एकतर कोंबड्या तरी द्या, नाहीतर पैसे तरी द्या माझं. अरे दमदार की जरा पेमेंट आले की देतो की. अहो कंपनीच नाही तर पेमेंट कुठलं येणार? तुम्ही मला फसवलं सा. आबा मी कोणाला फसवलं नाही बघा. माझ्याकडे कागदपत्र बी आहेत. हे बघा कंपनीचं. वहिनी हे बघा, हे बघा माझ्याकडे कागदपत्र बी आहेत. बघा, आणि नुसती कागदपत्र नाही, सर्टिफिकेट बी आहे माझ्याकडं. वहिनी ते तुम्ही या कंपनीत फोन लावून विचारा. आबा नाही फसवलं कोणाला मी. गप्पा जरा. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. नंबर अस्तित्वात नाहीये. आणि ही कागदपत्र सुद्धा डुप्लिकेट वाटतात. अरे इतके दिवस आयतं बसून घरचे पैसे उधळत होतास, आता बाहेरच्या फसवायचे धंदे सुरू केलेस वय? आबा अरे जनाची नाही तर मनाची ठेवा की. आबा मी खरंच काय केलेलं नाही. ते तू गप्पा जरा. अहो, काका कुठं आहेत ते? माझ्या पैशाचं काय करणार ते सांगा अगोदर. दमदार की जरा. खरं कुठं असतं दम नाही तुला. अरे काय खरं खोटं करायचंय? सुनबाई, कपड्यातून 80,000 रुपये घेऊन या. हो. आबा ऐकून तर घ्या की एकदा की मी खरंच काय केलं. तोंड मिळून गप्पा जरा. राणादा आबासनी सर्टिफिकेट दाखव. आबा, अहो लई मोठं सर्टिफिकेट मिळालंय सूरजला. गावात कुणाला नाही मिळालं आजवर. समध्यासनी धावून आलोय मी. आता समध्यांची तोंड कापवणार बघा. यासनी 100 रुपये छापून मिळतं सर्टिफिकेट. तू कुठे गेलता? ते मी सुरतचा बिझनेस सुरू होणार म्हणून गावात पेड वाटत होतो. अहो पण झालं काय? तुझ्या भावाने फसवा फसवीचे धंदे सुरू केलेत. आबा ऐका तर. तू अजिबात तोंडाचा शब्द काढू नकोस. अहो ते अहो आबा, तू का बस. तू आणि सुनमनी अजिबात पाठीशी घालायचं नाही, त्याला का त्याची बाजू घ्यायची नाहीस. बाजा.
हे घे तुझं पैसे. आमच्या पोराच्या वतीनं आम्ही तुझी माफी मागतो. पण एक लक्षात ठेवा, असे फसवाफसवीचे धंदे परत करू नका. लय उपकार झाले. येतो राणा, येतो. अहो आबा मी खरंच काय केलं नाही हो, एकदा ऐकून तर घ्या. तू काय सांगूच नकोस आम्हाला. अरे आज तुझ्यामुळे शर्मेने मान खाली गेली आमची. काय करायच्या लायकीचे नाही तुम्ही. अहो वहिनी, अहो खरंच कुणाला नाही फसवलं मी. अहो तुम्ही तरी समजावं आबासनी. भाऊजी तुम्ही कुणाला नाही फसवलं, पण तुम्हाला कोणीतरी फसवलं. अहो पण जाऊबाई, तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या हायसा नवं, तुम्हाला का नाही कळलं मग? आबा आबा वहिनी म्हणतात तसं मलाच कोणीतरी फसवलंय. अरे तुम्हाला कोण फसवणार? हे जगाला फसवणार आहे तुम्ही. अरे पैशाची हाव सुटली की तुम्हाला काय दिसतच नाही. सांग कुठं उडवलं पैसे? अहो मी कवादरनं सांगायला लागलो, कोणी ऐकूनच घेण्यात झालंय माझं. अहो मी कुणाच्या 1 रुपयाला बी हात लावला नाही. सगळं पैसे घेतला आणि काकाकडे दिलत. पाहिजे तर विचारत असतेच. सांगा काय ते. अरे बिझनेस तुझा, मी काय सांगू? अहो काका, हो तुम्हीच मला आयडिया दिलती. तुम्हीच पेपर दिलत. अहो सर्टिफिकेट बी यांनीच दिलत. आणि आता पलटी काय सवय. अरे मी कशाला पलटी मारू? तूच केलंच नव समजा. मी दिलेलं 55,000 कुठं आहेत? कुठला पैसा आणि कावा दिलंस तू? अहो काका, बस करा. लोक सारख्याला वारकी आहेत. अहो आबा, घराच्या बाहेर व्हायचं. तुमचं थोबड बी बघायचं नाही आम्हाला. वा बाहेर. सूरज, सूरज ऐक की जरा. काय गरज नाही मला या घराची. अरे पण अरे ऐक की. जाऊबाई अहो काय केलंच आहे? समजा चांगलं चाललं होतं ना बघ. कशा बाई आमच्या यांच्या डोसक्यात ते बिझनेसचं कुळ भरलं. आता गेलं की नाही डोसक्यात राग घेऊन. काय करायचं आम्ही आता? काय करायचं आता आम्ही? काय करू आम्ही? अहो उगं कशाला रडायलाय? सूरज काय कायमचं घर सोडून गेला नाही. राग शांत झाला म्हणजे येईल की त्यो. अहो पण जाऊबाईच कळायला पाहिजे होतं ना बघ. आता काय करायचं आम्ही? बघ आज संध्याकाळ पत्तूर घराच्या बाहेर निघून जायचं. तू या घरात आलं समजा उलट पालट व्हायला लागलंय. घराच्या बाहेर व्हायचं. का मी काय केलं? अरे काय करायचं बाकी ठेवलंय? संध्याकाळपर्यंत जर का घरातून गेला नाही तर धक्के मारून घराच्या बाहेर काढीन. असं करू नको साबा. सुनबाई अगं तू तरी सांग. नाही तुम्ही आमच्या यांना नादी लावलं सा. तुमची या घरात राहण्याची लायकी नाही काका साहेब. अजिबात नाही. जा तुम्ही. राणा अरे माझ्या कोकरा, अरे तू तरी सांग. अरे राणा माझे कोकरा, अरे तू तरी समजाव. चुकला तर वाट धावतो, पण भुकला तर वाट लावतो. तुम्ही माझा काका ऐसा म्हणून, नाहीतर हे बघा
जसं बाबा म्हणते तसं करायचं. ठीक आहे. ह्या घराला माझी घर निघायचं.